नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर 21 मार्च 2021 रोजी झालेला आहे आणि त्यामधील आज आपल्याला अर्थशास्त्राचे प्रश्न बघायचे आहेत। अत्यंत इंटरेस्टिंग नवे वाटणारे प्रश्न आपण या ठिकाणी प्रूफ सहित बघणार आहोत। कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय येतं आहे आणि ते का येतं आहे। या ठिकाणी बी नंबरचा सेट आहे आपला नियोजन मंडळाचा अंदाज तज्ञ गट पद्धतीनुसार लोकसंख्येच्या टक्केवारीत दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या या संदर्भात कोणते पर्याय बरोबर आहे असा प्रश्न विचारलेला होता। आता इथे जर बघितलं पहिला ऑप्शन होता 1983-84 मध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य 46.6% आहे, 93-94 मध्ये 36% टोटल दारिद्र्य आहे, 90-91 मध्ये 35% शहरी दारिद्र्य आहे आणि 87-88 मध्ये एकूण 37% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे। मग फायनल उत्तर आपलं काय? तुमच्या समोर प्रूफ काही ठेवतोय आणि आपण उत्तरापर्यंत जातोय। दारिद्र्यविषयक आकडेवारी या ठिकाणी किरण देसले सरांच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर नियोजन आयोगाची एक महत्त्वाची समिती लखेडवाला समिती 1989 ची यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला या उत्तरापर्यंत पोहोचवितात। बघा 1983 चा उल्लेख आहे। ऑप्शनमध्ये म्हटलेलं होतं की 46.6% मात्र इथे 45.6% ग्रामीण दारिद्र्य दिलेलं आहे। त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे ते आपलं चूक ठरतं। पुढे 93-94 जे आहे तिथे 36% दारिद्र्य म्हटलेलं आहे, एकूण टोटलमध्ये 36% बरोबर आहे ऑप्शन 2। त्यानंतर 90-91 जे आहे त्या ठिकाणी 35% शहरी दारिद्र्य ते जर पुढच्या तक्त्यात तुम्ही बघितलं तर तिथे 38.2% तेंडुलकर समितीनुसार जर बघितलं तुम्ही तर तिथे ते येतं आहे। त्यामुळे तो तिसरा मुद्दासुद्धा चुकीचा ठरतो आहे। आणि चौथा 87-88 मध्ये जर बघितलं भारतात एक जवळपास 37% एवढी दारिद्र्यरेषेखाली लोकसंख्या आहे असं म्हटलेलं होतं। तर अशा पद्धतीचे मुद्दे आहेत आणि याच्यानुसार जर बघितलं तुम्ही तर तुमच्या फायनल लक्षात येईल की आपण जे उत्तरापर्यंत जातोय ते उत्तर आहे 2 नंबरचं बी आणि डी। काय बरोबर आहे बी आणि डी, कारण की याचं जे आहे या ठिकाणी इथे 45.5% असं 45.6% पाहिजे होतं। इकडे तुम्ही सी मध्ये चुकतायत कारण की इथे 38.2% पाहिजे होतं। आणि आता खरं म्हणजे इथे डी मध्ये सुद्धा जर बघितलं तुम्ही तर आपल्या आकडेवारीनुसार 38.9% म्हटले गेले। मात्र आता ऑप्शनमध्ये जायचं म्हटल्यावर हे आपल्याला 1 नंबर फिक्स चूक माहीत आहे, सी फिक्स माहीत आहे, बी फिक्स बरोबर आहे हे आपल्याला माहिती आहे। मात्र डी बद्दल थोडेसे आकडे वेगवेगळे आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी फायनली जाऊ शकतो ते म्हणजे 2 नंबरच्या ऑप्शनसोबत। पुढे आपला प्रश्न या ठिकाणचा आहे तो जर बघितला आपण तर खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? बघा विशिष्ट कालावधीमध्ये देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे GNP, ज्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हटलं गेलं होतं, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट। आणि पुढे म्हटलं होतं की उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो। त्यानंतर प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शविते। खाली वेगवेगळे ऑप्शन होते आणि तुम्हाला अयोग्य विधान ओळखायचं होतं। काय अयोग्य? आता इथे जर बघितलं तुम्ही पहिलं विधान देशातील नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू त्याला आपण GNP म्हणतो, नॅशनल आहे। दुसरं हे जे GNP मध्ये परदेशी नागरिकांना प्राप्त होतो असं म्हटलं होतं ते चुकीचं होतं, म्हणजे विधान 2 चुकीचं होतं। आणि पुढे जर बघितलं तुम्ही तर सी सुद्धा चुकीचं होतं, म्हणजे फक्त ए बरोबर म्हणून बी आणि सी या ठिकाणी चूक। आपण 3 नंबरच्या ऑप्शनसोबत या ठिकाणी जातोय। पुढचा मुद्दा जर बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल मानवी विकास निर्देशांक, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे। मला वाटतं अनेक वेळा आपण बघितलेलं आहे आपलं STIRCP ॲप्लिकेशन, त्यावर अर्थशास्त्राचे सगळे लेक्चर्स आपले उपलब्ध आहेत, तिथे आपण हे बघितलं आहे। राहणीमानाची मोजमाप ही दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्न याच्या आधारे काढले जाते, हा दुसरा या ठिकाणचा पर्याय होता। आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुमचं फायनल उत्तर काय येतं आहे? पहिलं तर ए तर 100% बरोबर आहे। तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले होते आणि तुम्ही या ऑप्शननुसार जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल इथे जे राहणीमानाचे मोजमाप म्हटलेलं आहे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन जे म्हटलेलं आहे याला GDP म्हटलं गेलं आहे ते चुकीचं आहे। इथे GNI नुसार काढले जातात, ते जे PPP नुसार मोजले जातात। ते PPP म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे। त्याच्यानंतर GNI म्हणजे काय तेही आपण अभ्यासलेलं आहे। ओके, ग्रॉस नॅशनल इन्कम। त्याच्यामुळे दुसरं विधान चुकीचं ठरतं, फक्त पहिलं बरोबर, म्हणून आपण 36चं उत्तर या ठिकाणी हे 38चं उत्तर 1 घेतोय। पुढे मी जातोय मानवी विकास निर्देशांकासंदर्भातले काही मुद्दे किरण देसले सरांच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। आपलं पहिलं दिलं होतं आरोग्य। बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही आरोग्य आहे
त्यानंतर आपल्याला दिलं होतं शिक्षण, ज्ञानाची सुगमता आपण ज्याला म्हणतोय, आणि राहणीमान, चांगले राहणीमान. याच्यावरून तो निर्देशांक निघतायत, आयुर्मान, शिक्षण आणि उत्पन्नाचा, हे आपण बघितलं होतं. ओके. या 3 बाबी मला वाटतं महत्त्वाच्या आहेत. ती क्रयशक्ती ज्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये महत्त्वाची होती त्याचा उल्लेख तिथे नाही, म्हणून दुसरं चुकीचं. बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर राहणीमानासाठी GNI, दरडोई क्रयशक्ती उत्पन्न, ज्याला पर कॅपिटा ग्रॉस नॅशनल इन्कम असं म्हणतो आपण, ते पाहिजे होतं. ओके. इथे थोडंसं वेगळा मुद्दा होता म्हणून दुसरा ऑप्शन आपला चुकतोय. आपण जातो आहेत 1 नंबरच्या ऑप्शनसोबत. पुढे आहे अदृश्य मुली व महिला, ही संकल्पनात्मक स्थिती जी आहे ती कोणत्या बाबींमुळे येते. हा अहवाल फार महत्त्वाचा आहे. मिसिंग गर्ल्स अँड वुमेन ज्यांना आपण म्हटलं होतो, ऑप्शन होते, आणि हा लॉजिकल प्रश्न होता असं म्हणायला हरकत नाही आहे. वाचन केलं असेल तर नक्कीच. मुलगाच हवा, म्हणजे मुली का कमी होत आहेत बाबा, महिला का काय, त्या ठिकाणी महिलांवर वाईट गोष्टी किंवा त्यांच्या विरोधात चुकीच्या बाबी ज्या आहेत त्या का घडत आहेत, यामागचे काही महत्त्वाचे ऑप्शन होते. इथे जर तुम्ही बघितलं तर मुलगाच हवा, पुढे अपुरी सांख्यिकी माहिती, महिलांचा होणारा बाजार, अनुच्च माता मृत्यूदर. इथे दुसरा ऑप्शन जो आहे तो पूर्णतः चुकीचा ठरतो. सरळ सरळ आहे, जास्त डोक्याला ताण घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही थोडंसं याची प्रूफ जर बघितली तर गुगलला सर्च केल्यावर तुम्हाला कळेल की फर्स्ट नोटेड बाय द इंडियन नोबेल प्राइज विनिंग इकॉनॉमिस्ट अमर्त्य सेन जे आहे यांनी द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स यामध्ये 1990मध्ये ही कन्सेप्ट मांडली होती मिसिंग गर्ल आणि वुमेनची. ती माहीत असली पाहिजे तुम्हाला. मग यामध्ये विविध बाबी आहे, लोअर फिमेल वेजेस असतील, सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शन असेल, त्यानंतर एक्सेस ऑफ मेल्स इन सोसायटी आहे, इम्परफेक्टली बॅलेन्स मॅरेज मार्केट आहे. बघा मॅरेज मार्केट संदर्भात महिलांचा होणारा बाजार जो म्हणतो आपण, त्या संदर्भातले मुद्दे या ठिकाणी कव्हर होत आहेत. आणि मग याच्यावर काय उपाय आहे तर एज्युकेशन असेल, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज असेल, त्या जर आपण वाढवल्या तर या समस्येवर आपण मात करू शकतो. पुढे आपण या ठिकाणी जातो आहे 40 नंबरचा प्रश्न. भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली जानेवारी 2015मध्ये. मला वाटतं नीती आयोगाची स्थापना ही प्रत्येकाला माहीत असली पाहिजे. पुढे प्रमाणक स्थापक नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही पहिलं विधान 100% बरोबर आहे. का बरोबर आहे, खाली थोडेसे आपण प्रूफ बघूया. नीती आयोगाच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल ऑब्जेक्टिव्ज काही दिलेले आहेत. टू हॉल अ शेअर्ड व्हिजन ऑफ नॅशनल डेव्हलपमेंट प्रॉपर्टीज सेक्टर्स अँड स्ट्रॅटेजीज विथ द ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट ऑफ स्टेट्स. पुढे टू फॉस्टर कॉर्पोरेशन कोऑपरेटिव्ह फेडरलिझम थ्रू स्ट्रक्चर्ड सपोर्ट इनिशिएटिव्ज अँड मेकॅनिझम विथ द स्टेट ऑन अ कंटिन्युअस बेसिस रिकग्नायझिंग दॅट स्ट्रॉंग स्टेट्स मेक अ स्ट्रॉंग नेशन. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सहकारी संघराज्य व्यवस्था जी म्हणतो आपण ती इथे याच्यामध्ये टार्गेट केलेली आहे. पुढे मग नीती आयोग जे आहे ते कशासाठी डेव्हलप केलेलं आहे, त्याचे काही मुद्दे या ठिकाणी आहे. नेसेसरी रिसोर्स असतील, नॉलेज असेल, स्किल असेल, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या संदर्भात गव्हर्नमेंटला सल्ला देणारी एक महत्त्वाची संस्था. याच्यामध्ये 4 मेजर हेड्स दिलेले आहेत की बाबा कोणत्या ॲक्टिव्हिटीज याच्यातून अपेक्षित आहे. तर डिझाईन पॉलिसी अँड प्रोग्राम फ्रेमवर्क असेल, फॉस्टर कोऑपरेटिंग फेडरलिझम असेल, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन असेल, थिंक टँक आणि नॉलेज अँड इनोव्हेटिव्ह हब असेल. आता मित्रांनो इथे जर तुम्ही या प्रश्नाकडे पुन्हा गेलात तर प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलं, ते गायडिंग प्रिन्सिपल विचारलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ते दिलं होतं की नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग इज अ गायडिंग प्रिन्सिपल ऑफ नीती आयोग. आता या ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी मी सर्चिंग केलं आहे, वेबसाईटवर सुद्धा दिसत नाही आहे ते मार्गदर्शक तत्त्व. मात्र आता आयोग उत्तर काय देतो आहे बघूया. मी तरी या ठिकाणी जे 1 नंबरचं उत्तर आहे 40चं 1 यासोबत जातो आहे. नक्कीच या ठिकाणी 1 किंवा 3 उत्तर असू शकतं. ओके. या ठिकाणी माझं मत आहे 1 बरोबर असू शकतं, कारण दुसऱ्याचा स्पष्ट उल्लेख नाही आहे. तरी आपण वाट बघूया. तुमचं काय मत आहे ते नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. पुढे आपण जातो आहे पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न या ठिकाणी होता, आता स्थापना कधीची आहे, 1 जानेवारी 2015. याचा फुल फॉर्म द नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया माहीत असलं पाहिजे. रेझोल्युशनद्वारे स्थापन झालेली ही थिंक टँक आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-8मध्ये सुरू झालं. कशाचं उत्पन्न वाढवण्याचा हेतू होता तर तांदूळ, गहू आणि डाळी, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. 41 नंबरचा प्रश्न तुम्ही जर बघितलं राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानासंदर्भात, या ठिकाणी जर किरण देसले सरांच्या पुस्तकाचा रेफरन्स घेतला आपण, आता मी त्याच्यातून शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला काही इतर पुस्तकांमध्ये सुद्धा हे मुद्दे नक्कीच भेटतील, वेगवेगळे स्रोत आहेत. या ठिकाणी 7-8मध्ये रब्बी हंगामापासून 100% केंद्रीय पुरस्कृत ही योजना सुरू झाली. त्यामध्ये मग राईस असेल, वीट असेल आणि पल्सेस हे 3 घटक फार महत्त्वाचे होते.
ओके, जे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपलं उत्तर या ठिकाणी फायनली निघतं आहे आणि ते आपल्याला जावं लागेल. ऑप्शनकडे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की पुढील विधाने विचारात घ्या असं म्हटलेलं होतं. ए आणि बी दोन्हीही बरोबर अशा पद्धतीचं 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी येतं आहे. पुढे मी जातोय 42 नंबरचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय सौर युती ISA, ओके, याबाबत कोणते विधान बरोबर नाही? इंटरनॅशनल सोलर युनियन आपण ज्याला म्हणतो की अलायन्स ज्याला आपण म्हणतो, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, याबाबत कोणतं विधान बरोबर नाही अशा स्वरूपाचा हा प्रश्न होता. आणि तुम्ही जर बघितलं तर खाली होतं युती 121 सौर संसाधन समृद्ध देशांची आहे. पहिलं विधान होतं 121 संसाधन देश. हे देश कर्कवृत्त आणि विषुववृत्तामध्ये आहे, अंशतः असेल किंवा पूर्णतः. भारताचे प्राईम मिनिस्टर आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ही युती झाली आहे आणि 30 नोव्हेंबर 2015 पॅरिसला झाली. आता याच्याबद्दल जर आपण थोडीशी प्रूफ बघितले, इंटरनॅशनल सोलर अलायन्स तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल की 121 कंट्रीज इनिशिएटेड बाय इंडिया, सनशाईन कंट्रीज जे आहेत ते याच्यात मुख्यत्वे येत आहेत, आणि विच लाय आयदर कम्प्लिटली ऑर पार्सली बिटवीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ओके, म्हणजे या ठिकाणी कर्कवृत्त आणि मकरवृत्ताचा उल्लेख आहे. तुम्ही जर प्रश्नामध्ये इंग्रजीमध्ये जर वाचलं तर तुम्हाला इथे इक्वेटर असा शब्द दिलेला आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकतं आहे. 30 नोव्हेंबर 2015ची स्थापना आहे पॅरिस फ्रान्स, ते आहे. 121 मेंबर आहे. नरेंद्र मोदी आणि फ्रान्स क्यूज होलांदे जे आहेत त्या दोघांच्या याच्यामध्ये ही युती झालेली आहे. सरळ सरळ इथे चुकीचं होतं, हे विषुववृत्त नको होतं, इथे मकरवृत्त पाहिजे होतं. म्हणजे 42चं उत्तर 2 हे परफेक्टली या ठिकाणी येतं आहे. पुढे आपण जातोय पुढच्या प्रश्नाकडे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हिची उद्दिष्टे कोणती? आता याची जर प्रूफ तुम्ही चेक केले तर तुमच्या लक्षात येईल की महिला आणि जे मुलं आहेत त्यांच्या आरोग्यात सुधारणा आणि महिला सक्षमीकरण हे 2 सरळ सरळ दिसत आहेत. मात्र अतिरिक्त रोजगार निर्मिती संदर्भात कुठेही उल्लेख नाही आहे. थोडंसं जर तुम्ही सर्चिंग केलं, याचे ऑब्जेक्टिव्ज बघितले तर टू बूस्ट वुमेन एम्पॉवरमेंट एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. टू प्रोव्हाइड हेल्थी कुकिंग फ्यूल हे एक उद्दिष्ट आहे. आणि टू प्रिव्हेंट हेल्थ हजार्ड्स ड्यू टू द युजॅग ऑफ फॉसिल फ्युअल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त रोजगार निर्मिती किंवा ज्याला ॲडिशनल एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणतो त्याचा कुठेही उल्लेख आपल्याला दिसून येत नाही. आणखी जर तुम्ही बघितले ते काही मुद्दे आहेत तुमच्यासमोर, आणखी एक PDF मी आणलेले आहे, त्याच्यातूनही बरेचसे मुद्दे आपल्याला कव्हर होतात. म्हणजे आपण ए आणि बी यासोबत जाऊ शकतो. 44 नंबरचा प्रश्न. गॅट जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्स या संदर्भात बरोबर विधाने कोणती? त्याची स्थापना 1948ची. सुरुवातीला 23 सदस्य. WTO गॅटचा एक प्रकारे उत्तराधिकारी आहे असं म्हटलं होतं. आणि द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅट ही प्रशासन करते. आता इथे जर बघितलं थोडंसं तुम्ही तर तुम्ही गॅटचं जेव्हा सर्चिंग करतात, गॅट द जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड, इंटरनॅशनल ट्रेड बाय रिड्युसिंग ऑर इलिमिनेटिंग ट्रेड बॅरियर्स, ते आहे. प्रमोटिंग करतो आहे आपण. 1 जानेवारी 48ची स्थापना आहे. इथे सुद्धा तुम्ही बरोबर जात आहेत. ओके, या बाबी आहेत. मात्र इथे जर तुम्ही बघितलं बऱ्यापैकी मी सर्चिंग केलं आहे त्यानुसार मला तरी हे जे द्विपक्षीय हा शब्द आहे ना तो खटकतो आहे. हा कुठेतरी चुकीचा असावा असं वाटतं आहे मी जे सर्चिंग केलं आहे त्यानुसार. त्याच्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर बरोबर विधानं इथे ABC यासोबत मी जाईल. डीचं द्विपक्षीयचा उल्लेख डायरेक्टली झालेला नाही आहे. मात्र आता आयोग काय उत्तर देते आपण बघूया. बहुपक्षीय मान्य आहे, कारण 2 देशांमधील याच्यासाठी मला वाटतं WTO काम करत नाही किंवा गॅट काम करत नाही आहे. ओके, बघूया आपण आयोगाच्या उत्तराकडे आपलं लक्ष राहील. मात्र या ठिकाणी मी जे उत्तर दिलं आहे ते लक्षात राहू द्या. पुढे भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान. मित्रांनो, या काटके प्रश्न खरं म्हणजे असे प्रश्न जे कोणालाच येत नसतात असा हा प्रश्न होता. हा प्रश्न येणारा म्हणजे तो अति महातज्ञ असा आपण म्हणूया, चुकून MPSC करायला आलेला, एखाद्याकडून चुकून वाचलं गेलं बाबा अशाच विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर येईल. नाहीतर मग सगळेजण कुठेतरी मला तरी वाटतं आहे की या प्रश्नाचं उत्तर कोणाला येत नव्हतं. प्रत्येकाचे काहीतरी टोले असणार आहे, काही जणांनी सोडून दिले असणार आहे. मात्र याचं उत्तर आहे 2000. मी जे नेटवर सर्चिंग केलं आहे IUSSTF म्हणून आपण याला ओळखतो आहे. इंडो US सायन्स अँड टेक्नॉलॉजी फोरम म्हणून या ठिकाणी सर्चिंग होतं आहे. आणि अमेरिकेमध्ये मार्च 2000मध्ये या ॲग्रीमेंट झालेलं आहे याच्या संदर्भात. ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याला 18 वर्षे पूर्ण झाले होते. त्या संदर्भात यावर्षी एक महत्त्वाची मीटिंग झाली होती. उल्लेख तुम्हाला नेटवर सापडतील. पुढे आपण जातोय जोड्या लावा. आता हा एक सोपा प्रश्न होता, लॉजिकल प्रश्न होता.
46 नंबरचा जो चुकायला नको विमुद्रीकरण असेल, नवा बेनामी कायदा असेल, डिमॉनिटायझेशन म्हणतो आपण, किंवा न्यू बेनामी लॉ म्हणतोय, किंवा बँकरप्टन्सी लॉ म्हणतोय, किंवा आधार कायदा, यांच्या संदर्भात जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं डायरेक्टली उत्तरापर्यंत आपण जातो. विमुद्रीकरण जर बघितलं, खोटे चलन काढून टाकायचे होते आपल्याला, कधीची घटना घडली आहे ती तारीखही तुमची मला वाटतं पाठ असेल. नवा बेनामी कायदा कधीचा आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. उत्तर त्याचं काळ्या पैशाचे नियंत्रण आहे. दिवाळखोरी कायदा जर बघितला आपण तर व्यवसाय सरळतेस प्रवर्तित करण्यासाठी हा कायदा आहे. आणि आधार अनुदानांचे तर्काधिष्ठीकरण, अनुदान जे आहे रॅशनलायझिंग सबसिडीज म्हणतो आपण त्याला, अनुदान व्यवस्थित त्यांच्या खात्यावर गेले पाहिजेत. उत्तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 2 नंबरचं उत्तर तुमचं निघतं आहे. पुढे मी जातोय. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015, त्याअंतर्गत 9 ते 14 वर्षे वयोगट दरम्यानचं श्रमिक किंवा मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि त्यांना पाठ्यवेतन, त्याला आपण स्टायपेंड असं सुद्धा म्हणतो. मग या संदर्भात थोडंसं नेटवर जर सर्चिंग केलं, व्हॉट इज नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट, NCLP म्हणतो आपण त्याला, तर सेंट्रल सेक्टर स्कीम आहे ही. या स्कीम अंतर्गत एज ग्रुप 9 ते 14 कव्हर आहे, म्हणजे तुमचं 9 ते 14ला दुसरा ऑप्शन बरोबर येतो आहे. पुढे या ठिकाणी एज्युकेशन त्यांना द्यायचं आहे, व्होकेशनल ट्रेनिंग द्यायचं आहे, म्हणजे तुमचं 2मधलं आणखी पक्कं होतं आहे. व्यावसायिक प्रशिक्षण, मिड डे मील आहे, आणि स्टायपेंड जे तिसरं विधान आहे तेही पक्कं होतं आहे. 2015मध्ये हा प्रकल्प सुरू झाला होता, हाही मुद्दा बरोबर आहे. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर वरीलपैकी सर्व या उत्तरासोबत तुम्हाला या ठिकाणी जाता येतं, किंवा ते तुमचं बरोबर येतं आहे. पुढे आपण जातो आहे. 2018चा भारताचा SDG निर्देशांक काय दर्शवतो आहे? बघा, इंटरेस्टिंग प्रश्न होता. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ज्याला म्हणतोय त्याचा निर्देशांक, भारताचा सरासरी निर्देशांक 57, महाराष्ट्र राज्य आघाडीच्या गटात आणि उत्तर प्रदेशचा समावेश उत्तम या गटात होतो आहे. आता याच्या संदर्भात नेटवर सर्च केलं तर तुम्हाला हा डायरेक्टली रिपोर्ट भेटतो आहे. काय दर्शवतोय हा निर्देशांक ते तुम्हाला बघायचं आहे. इथे बघा खाली सरळ फिगर 3 या ठिकाणी तुम्ही बघताय. इंडिया SDG इंडेक्स स्कोर, इंडियाचा 57 स्कोर आहे. तुम्हाला माहीत असलं पाहिजे. टॉपचे 3 राज्य हिमाचल प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू आहेत. भारताचा 57 म्हणजे पहिलं विधान बरोबर होतं. पुढे म्हटलं तर महाराष्ट्र आघाडीच्या गटात आहे. आता इथे जर बघितलं महाराष्ट्र या ठिकाणी खाली 64 स्कोर आहे. आघाडीच्या गटात आहे, एकदम टॉपच्या गटात नाही, मात्र आघाडीमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आता याला आघाडी म्हणणार की नाही म्हणणार हा योगाचा प्रश्न, मात्र मी तरी याला आघाडी म्हणेल, कारण टॉपच्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे. आणि पुढे होतो उत्तर प्रदेश उत्तम गटात आहे. आता उत्तर प्रदेश जर बघितलं तुम्ही एकदम बॅड स्थितीमध्ये आहे. 42 एवढा स्कोर आहे फक्त या ठिकाणी UPचा. त्याच्यामुळे याला तरी मला वाटतं उत्तम म्हणता येणार नाही. एकदम लास्ट शेवटून त्या ठिकाणी म्हणजे 7व्या नंबरवर नक्कीच त्याला उत्तम म्हणणार नाही, म्हणून शेवटचं C चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी 3ऱ्या नंबरचा जो ऑप्शन आहे तो आपण बरोबर म्हणूया, A आणि B बरोबर असं मी याला म्हणतो आहे. पुढचा प्रश्न जर बघितला तर तो काय आहे? प्रधानमंत्री जनधन योजना कशासाठी सुरू केली गेली? बघा, काही जणांचं कसं घोळ होतो, म्हणजे काही जणांना वाटतं अरे किती सोपा प्रश्न आहे. वित्तीय समावेशन यस, वित्तीय साक्षरता यस, खाली मग विम्याचे कवच आणि पीक विमा. बरेच सगळ्यांनाच माहिती आहे पीक विमा तर नसणार आहे बाबा, मात्र काही जण याच्यावरही लक्ष देत नाही. विम्याचे कवच आहे की नाही, बरेच जण म्हणतात नाही हेही नाही आहे. 1 आणि 2 बरोबर. तिथे बरेच जण जे अर्धवट अभ्यासावाले आहेत ते गेले असतील, मात्र या ठिकाणी ABC हे उत्तर बरोबर आहे. आता तुम्ही कोणत्या गटात आहात ते तुम्ही शोधा. आता ही प्रधानमंत्री जनधन योजना कधीची आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. कधी सुरू केली आहे, कशासाठी सुरू केली आहे. 2014चं या योजनेचं स्थापना वर्ष आहे. नरेंद्र मोदी यांच्या कालखंडामध्ये ही योजना लॉन्च झालेली आहे. ओके, ते माहीत असलं पाहिजे. 15 ऑगस्ट 2014. पुढे मग याचे ऑब्जेक्टिव्ज वगैरे आहे. DBT ही कन्सेप्ट इथलची तुम्हाला माहीत असली पाहिजे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे, फॉर्मल क्रेडिट आहे, फायनान्शियल सिक्युरिटी आहे, फायनान्शियल इन्क्ल्युजन आहे. बघा हे फायनान्शियल इन्क्ल्युजन महत्त्वाचा शब्द या ठिकाणी होता, जे पहिल्याच ऑप्शनमध्ये होतं. वित्तीय समावेशन, क्रेडिट गॅरंटी फंड आहे, फायनान्शियल सिक्युरिटी आहे. आणि ते जे तिसरा प्रश्न म्हणतो आपण याच्या संदर्भातला काय इन्शुरन्स जे आहे त्या संदर्भातले मुद्देसुद्धा यामध्ये कव्हर केले आहेत. पुढे 50 नंबरचा प्रश्न, संसद आदर्श ग्राम योजना जी आहे SAGY त्याबाबत कोणते विधान बरोबर नाही? सप्टेंबर 2016मध्ये सुरू झाली. 2019पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल विलेज विकसित करायचे होते खासदारांना. यामध्ये भारतातील 25पेक्षा अधिक खेडी समाविष्ट होती. तुम्ही जर थोडंसं याच्याबद्दल माहिती काढली तर तुम्हाला लक्षात येईल की योजना सुरू कधी झाली आहे. 11 ऑक्टोबर 2014. म्हणजे पहिलं विधान जे आहे 2016मध्ये सादर झाली ती मात्र चुकलेलं आहे. पहिलंच विधान चुकलं आहे. त्याच्यानंतर ही बर्थडे ॲनिव्हर्सरी लोकनायक जयप्रकाश नारायण
त्यांच्या बड्डेच्या निमित्त त्या ठिकाणी आपण बघतोय. पुढे मार्च 2019पर्यंत काय टार्गेट होतं महात्मा गांधींच्या व्हॅल्यूवरही आधारित आहे, ते माहीत असलं पाहिजे. त्याच्यातून बऱ्याच बाबी आहेत पुढे, त्याच्यातून काय काय डेव्हलप करायचं ते होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही तर दे कॅन टेक 2 or 3 more villages and do the same by the time the next general election came along in 2019. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक विलेजेस जे आहेत ते विकसित करू शकतात खासदार 2019पर्यंत. म्हणजे या ठिकाणी दुसरं विधान पूर्णतः बरोबर आहे. तिसरं विधान जर बघितलं तर 2500पेक्षा अधिक खेडी, हाही मुद्दा त्या ठिकाणी बरोबर ठरतो आहे. ओके, म्हणजे बरोबर नाही म्हणाल तर फक्त पहिलं विधान. सरळ सरळ आहे. कधी सुरू झाली योजना, त्याचं उत्तर 2014चं आहे. इथे 2016 दिलं आहे. पहिल्या विधानासोबत मी जातो आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण अर्थशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न बघितले. आपण इतिहासाचे प्रश्न सगळे डिस्कस केले विथ प्रूफ. भूगोलाचे डिस्कस केले. याच्या आधी सगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे, बघा जाऊन. ते खाली लिंकही देतो डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यानंतर पर्यावरणाचे केले, आता या लेक्चरमध्ये अर्थशास्त्राचे केले आणि याच्यानंतर विज्ञानाचे आणि इतर विषयांचे आपण घेऊन येत आहोत. एका 2 प्रश्नांचे उत्तर माझे चुकू शकतात, आयोगाचे चुकतात, तर माझे सुद्धा चुकू शकतात. ते मी मान्य करतो. नक्कीच तेवढं तुम्ही सहन कराल आणि याच्यातून बहुतेक गोष्टी तुम्हाला स्पष्ट होतील असं अपेक्षित आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.